नमस्कार. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ॐ श्री परमात्मने नमः. मागच्या वेळी आपण स्नेहाच्या प्रश्नांची उत्तरं समजून घेत होतो. एक प्रश्न अजून स्नेहाचा राहिला आहे समजून घ्यायचा, पण त्याआधी मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन करू इच्छिते. आपण खूप छान प्रतिसाद देत आहात, ऐकत आहात, व्हिडिओ पाहत आहात. हे करत असतानाच असं लक्षात आलं आहे की काही जण व्हिडिओ बघतायत, मनापासून ऐकतायत, अभिप्राय पण देत आहेत, पण सबस्क्राईब करायचं राहून जात आहे. तर आपण जर व्हिडिओ बघताना सबस्क्राईब पण केलं तर अधिक चांगलं राहील. तेव्हा जरूर आता व्हिडिओ बघाल ना, तेव्हा सबस्क्राईब पण करा. हां, धन्यवाद. आता स्नेहाचा प्रश्न. तू असं विचारलं होतं स्नेहा की भीष्म शरपंजरी का होते रणांगणातच? तर घटना घडलेली केव्हा आहे? 5000 वर्षांपूर्वी, जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं त्यावेळी. पहिल्या दिवशीपासून पितामह भीष्म सेनापती होते आणि सेनापती म्हणून पितामह भीष्मांनी खूप मोठा पराक्रम गाजवलेला आहे. अगदी पांडवांपैकी सर्वांना त्यांनी नामोहरम देखील केलेला आहे बरं. आणि जेव्हा अर्जुनाशी त्यांची प्रत्यक्ष गाठभेट झाली रणांगणात आणि अर्जुनाबरोबर युद्ध सुरू झालं, त्यावेळी काय घडलंय? अर्थात पितामह भीष्म श्रेष्ठ ठरलेत, वरचढ ठरलेत. आणि अर्जुनाला सुद्धा कशा प्रकारे पितामह भीष्मांना रोखावं हे उलगडेनासं झालंय. आणि सारथी बसलेल्या कृष्णाच्या लक्षात आलंय ते. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कृष्णाने काय केलंय? न धरी शस्त्र करी, ही प्रतिज्ञा तर कृष्णाने केली आणि मगच तो युद्धामध्ये सामील झालाय सारथी बनून. पण ज्या क्षणी हे लक्षात आलंय की आता अर्जुनही नामोहरम होतोय की काय, अशा वेळी कृष्णाने आपलं दायित्व ओळखलंय. हे फार महत्त्वाचं आहे. हां, वेळेवर दायित्व ओळखता येणं हे जितकं महत्त्वाचं, तितकंच ते दायित्व निभावण्यासाठी सज्ज होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कृष्णाची प्रतिज्ञा काय त्याच्या लक्षात राहिली नसेल? नक्कीच राहिली असणार. न धरी शस्त्र करी. पण वेळच अशी आली आहे की बाकीचे पांडव तर नामोहरम झालेत आणि आता अर्जुनही तसाच गळाठला, नामोहरम झाला, तर न्याय प्रस्थापित होईल, नीतिमत्ता, धर्म समाजामध्ये सुचारूपणे प्रत्ययाला येईल. अशी जेव्हा काट्यावरची वेळ येते त्यावेळी निश्चितपणे आपलं सामर्थ्य आपण प्रकट करायला हवं, हे कृष्णाने जाणलंय. आणि प्रतिज्ञेपेक्षाही आत्ताची वेळ ही सामर्थ्य प्रकट करण्याची आहे हे ओळखलं. आणि कृष्णाने सारथी म्हणून हातात धरलेले घोड्याचे लगाम सोडलेत, खाली उतरलाय आणि रथाचं चाक घेऊन प्रत्यक्ष पितामह भीष्मांकडे धावण्याचा आवेश त्यांनी आणलेला आहे. पितामह भीष्मांनी जाणलंय. हातातलं धनुष्यबाण पितामह भीष्मांनी खाली ठेवलंय आणि पितामह भीष्म तर कृष्णाला परमात्मा म्हणून जाणतच होते. पितामहांनी कृष्णाला साक्षात वंदन केलंय. मनोमन पितामह भीष्म उमगलेत. आपल्याला एक धर्माचा पाठ देण्यासाठी म्हणून कृष्णाने ही रचना घडवून आणलेली आहे. गरज असेल त्यावेळेला वैयक्तिक प्रतिज्ञासुद्धा
बाजूला सारायला हवी. हा अतिशय उत्कृष्ट जीवनावश्यक धडा हा पितामह भीष्मांना अशा प्रकारे कृष्णाने रणांगणामध्ये प्रत्यक्ष प्रमाण म्हणून दिलेला आहे. आणि त्या क्षणी पितामह भीष्म आपलं धनुष्य बाजूला ठेवून हात जोडलेत म्हटल्यावरच त्यांनी सेनापती पदाचा त्याग केलाय. आता काय घडलंय? जोपर्यंत सेनापती पदाची वस्त्र त्यांच्या अंगावर होती तोपर्यंत तो आवेश त्यांच्यामध्ये मनबुद्धीमध्ये रुजलेला होता. ज्या क्षणी सेनापती पदाची वस्त्र दूर केली आणि हा प्रत्यक्ष पाठ जीवनानुभव त्यांना नव्याने प्रत्ययाला आला, त्या क्षणी गतायुष्यामध्ये जे जे प्रसंग अनुचित असे त्यांच्या साक्षीने कौरकुलामध्ये घडून आले होते, त्या प्रसंगांनी पितामह भीष्मांच्या मनाभोवती आणि बुद्धीभोवती फेर धरायला सुरुवात केली. आपल्याही आयुष्यात असं घडतंच ना. आवेशात असतो तोपर्यंत सगळं योग्य असंच वाटत असतं, कारण आपल्या वचनाशी आपण पक्के राहत असतो. पण ज्या क्षणी लक्षात येतं की ह्या वचनापेक्षाही अन्य काहीतरी महत्त्वाचं आहे जे समाज सुचारू राहण्यासाठी आवश्यक आहे, त्या क्षणी आपण भानावर येतो. आणि हे भान येणं, ही जाणीव जागृत होणं खूप महत्त्वाचं आहे. त्या क्षणी आपोआपच आपलासुद्धा आवेश गळून पडतो. आणि मग ज्या क्षणी आवेश गळून पडेल त्या क्षणी काय होणार? गतायुष्यामध्ये आपल्याकडून जे चुकीचे निर्णय घेतले गेलेले आहेत, ज्या चुकीच्या संकल्पना ज्यांच्याशी आपण दृढ राहिलो आणि त्याच्याशीच कवटाळून बसून वागत गेलो, ते वागणं किती चुकीचं आहे हे जाणवायला लागतं. आणि मग ते प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक वेळचं आपलं वर्तन हेच जणू काही शर बनून, शूल बनून आपल्याला, मनाला, बुद्धीला कुरतडायला सुरुवात होते. आपल्या आयुष्यामध्ये पितामह भीष्मांसारखं थोडंच घडणार आहे. बारीक सारीक कुठला तरी एखादा प्रसंग की जो आपल्याला नक्कीच नंतर कुरतडत राहतो. बघा आठवून, प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला असेल असं नाही, पण कधीतरी बारीकसा असा प्रसंग नक्कीच आपल्यालाही स्पर्शून गेलेला असतो. पितामह भीष्म तर वयाने एवढे ज्येष्ठ, आयुष्यातला सगळा काळ त्यांनी कुरुकुलासाठी म्हणून समर्पित केलेला आणि आपल्या प्रतिज्ञेशी एकनिष्ठ ठेवलेला. मग प्रतिज्ञेशी एकनिष्ठ राहताना पितामह भीष्मांकडून अनेक अनेक प्रसंगांमध्ये जो निर्णय त्यांनी योग्य प्रकारे करायला हवा होता तो निर्णय त्यांच्याकडून केला गेला नव्हता. प्रतिज्ञेशीच ते चिकटून राहिले होते. आणि अनेक प्रसंग असे आहेत की जे आपण महाभारत वाचलं ना तर आपल्याला सुद्धा ते सहजपणे डोळ्यासमोर येतात. अगदी महाभारताचं पुस्तक उघडून वाचायला पाहिजे असं नाही. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग असेल, लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्यासाठी योजना आखण्याचा प्रसंग असेल, द्यूतामध्ये युधिष्ठिराला चुकीच्या पद्धतीने हरवणं, या सगळ्या प्रसंगांना पितामह भीष्म साक्षीदार बनलेत, कारण ते कुरुकुलाचे ज्येष्ठ आहेत. अगदी दूत बनून कृष्ण आलेला असताना ते मान्य न करणं आणि धृतराष्ट्राने पुत्रप्रेमापोटी आज्ञा देणं, एक ना अनेक किती प्रसंग आहेत असे की जे पितामह भीष्म जसे विदुर राज्याचा त्याग करून निघून गेले तीर्थयात्रेला, तसं कदाचित पितामह भीष्मांनाही शक्य झालं असतं. पण पितामह भीष्म आपल्या प्रतिज्ञेच्या वलयामध्ये अडकून पडले असावेत. पितामह भीष्म ज्येष्ठ आहेत. आपण त्यांच्याविषयी आजच्या काळामध्ये नाही काहीच काय म्हणूया आजच्या भाषेमध्ये प्रतिक्रिया देऊ शकत. पण व्यावहारिकदृष्ट्या विचार केला आणि कुलाच्या दृष्टीने, कुल म्हणजे अर्थात समाज, आपण दरवेळी हा अर्थ लक्षात घेतोच आहोत, समाजाच्या हिताच्या दृष्टीने विचार केला तर पितामह भीष्मांचं हे वर्तन निश्चितच हिताचं नाहीच आहे समाजाचं.
आणि मग ज्या क्षणी कृष्णाने मोडलेली प्रतिज्ञा प्रत्यक्ष पितामह भीष्मांच्या नजरेसमोर घडलेली आहे, त्यावेळी त्या प्रसंगातून पितामह भीष्म खाडकंडोळे उघडून जागे झालेत. जाणीवा प्रगल्भ झालेल्या आहेत. सत्सद्विवेक बुद्धी जी त्या प्रतिज्ञेभोवती वेढा घालून चिकटून बसलेली होती, ती सुद्धा आता खुली झाली आहे. आणि मग इतके वर्ष जे नको होतं घडायला पितामह भीष्मांकडून वर्तन, ते सगळं त्या प्रसंगांच्या निमित्ताचं पितामह भीष्मांभोवती फेर धरायला सुरुवात झाली. आणि मग तेच शर बनून किंवा शूल बनून पितामह भीष्मांना स्वाभाविकपणे डंख मारायला सज्ज झाले, कुरतडायला सज्ज झाले. यालाच तर म्हणायचं शर पंजर. पंजर म्हणजे पिंजरा, शर म्हणजे बोचणी, सल. आता काय घडलं? पितामह भीष्मांची सेनापतीपदाची वस्त्र उतरली. पितामह भीष्मांचं स्वतःच्याच प्रतिज्ञेच्या आवरणात गुंफून असणं तेही आता भेदलं गेलंय. आणि म्हणून या सगळ्या बोचणी, सल हे सगळे पितामह भीष्मांच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये टोचणी बनून जागृत व्हायला लागलेत. यालाच म्हणायचं शरपंजरी. मग हे व्यक्तरूपात, प्रतीकरूपात दाखवणार कसं तुमच्या आमच्यासाठी? कारण हे मन आणि बुद्धीच्या पातळीवर पितामह भीष्मांच्या आयुष्यात घडलेलं असणार ना. मग हे प्रतीक रूपात तुमच्या आमच्या समोर यावं म्हणून जसा लिखित रूपात भगवान व्यासांनी ग्रंथ लिहिला, तसं प्रतीक रूपात चित्र बनून प्रत्यक्ष शर आणि पंजरी भीष्म असे आपल्याला सामोरे येतात. प्रत्यक्षात हा पिंजरा कोणता? चुकीच्या वर्तनाचा, प्रतिज्ञेशी नको त्या प्रसंगांच्या वेळीही चिकटून राहण्याचा तो पिंजरा आहे. आणि त्यामुळे शूल बनून, शर बनून, बोचणी बनून पितामह भीष्मांना ते सगळं चुकीचं वर्तन पश्चात्ताप दग्ध होऊन मोकळं व्हायला हवं ना. म्हणून युद्धाच्या अखेरच्या क्षणापर्यंत पितामह भीष्म तो सल मोकळा करण्यासाठी प्रयत्न करतायत. इच्छा मरणी आहेत पितामह भीष्म, असं महाभारतात उल्लेख आहे, आपल्यालाही माहिती आहे. इच्छा मरणी याचा अर्थ काय? इच्छेचं मरण होणं. कोणत्या इच्छेचं मरण पितामह भीष्मांकडून अपेक्षित आहे? आपल्या प्रतिज्ञेशी चिकटून राहण्याची जी इच्छा त्यांची बळावलेली आयुष्यभराची, त्या इच्छेचं मरण होणं आवश्यक आहे. आणि त्या इच्छेचं मरण केव्हा झालंय माहिती आहे? ज्यावेळी युद्ध संपल्यावर कृष्ण आणि पांडव एकत्रितपणे अशा बोचणींनी वेढून बसलेल्या पितामह भीष्मांच्या दर्शनाला, भेटीला आलेले आहेत. त्यावेळी पितामह भीष्मांना कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळालेलं आहे. पश्चात्ताप दग्ध अशा त्यांच्या मनाला आणि बुद्धीला त्यावेळी कृष्ण दर्शनाने एक हळुवारपणा गवसलाय की आता सगळे क्लेश नाहीसे झाले. शिशुपालाची कथा आपण मागच्या भागात ऐकली आहे ना. 99 अपराध होईपर्यंत शिशुपाल आपल्या मस्तीमध्ये, गुरमीमध्ये आहे. आणि ज्या क्षणी 100वा अपराध घडलाय त्या क्षणी सुदर्शन चक्राने त्याचंही मस्तक उडवलंय. त्याला मुक्ती मिळालेली आहे, कारण सान्निध्य आहे मग श्रीकृष्णांचं. हे पण प्रतिनिधी असतात बरं. अशा प्रकारचं वर्तन समाजाकडून पुन्हा घडू नये यासाठी ह्या व्यक्तिरेखा प्रतिनिधी बनून येत राहतात. तेव्हा समाजामध्ये त्याच काळात असं नाही, द्वापरयुग जाऊ दे, कलियुग येऊ दे, सत्ययुग येऊ दे, नाहीतर त्रेतायुग असू दे, प्रत्येक युगामध्ये जसे ललामभूत असणारे प्रतिनिधी असतात, तसेच काय करू नये याचंही प्रतिनिधित्व असावंच लागतं. आणि ते जेव्हा अशा प्रकारे आजच्या भाषेत एक्झॅगरेट होऊन समोर येईल, त्याच वेळी त्याच्याकडे लक्ष जाईल. सहज सहज बोचणी लागली आहे, पश्चात्ताप झाला आहे आणि ती बोचणी क्षमा याचना करून दूर झाली आहे, तर ती विसरूनही जाईल. पण जेव्हा असा त्या पश्चात्तापाचा, बोचणीचा
डोंगर सामोरा येतो त्यावेळी आवर्जून त्याच्याकडे लक्ष वेधलं जातं आणि मग ती दग्धता कृष्णासारख्या कोणीतरी येऊन कशा प्रकारे नाहीशी करायची ते समजून घ्यावं लागतं. पितामह भीष्मांची अशीच जी बोचणी आहे, सल आहे, ते कसं नाहीसं झालं आहे? तोही प्रसंग आपल्याला माहीत असेल, आपल्यापैकी अनेकांनी वाचलेलाही असेल, जाणलेलाही असेल. काय घडलं आहे? जेव्हा सगळे पांडव, युद्ध संपलेलं आहे आणि पांडव युधिष्ठिर सर्वात ज्येष्ठ अतिशय अस्वस्थ आहे. हे सगळं विकराल दृश्य बघवत नाही आहे, कोणाला बघवेल? आणि अशा वेळी जेव्हा ते पितामह भीष्मांच्या समोर आलेत त्यावेळी कृष्णानीच पितामह भीष्मांना, जसं गंगा स्नान आपण आजही मुखामध्ये गंगा ठेवतोच ना, मुखामध्ये अल्लाचं नाव यावं म्हणतोच ना, मुखामध्ये रामाचं नाव यावं हीच अपेक्षा ठेवतो ना. मग जी पवित्रता, जी शुचिता आपण अपेक्षित ठेवतो शेवटच्या क्षणी प्राप्त व्हावी, तीच शुचिता यावेळीसुद्धा पितामह भीष्मांना श्रीकृष्णांनी उपलब्ध करून दिली. कशी? युधिष्ठिराला प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं आहे भगवान श्रीकृष्णांनी. कोणता प्रश्न विचारायला? जिथे सगळं हे रक्तलांछित भूमी आहे, राज्य कोणावर करायचं? प्रजा कशा प्रकारे आहे आता? आणि जी प्रजा शिल्लक आहे ती देखील स्वत्व सगळंच हरवून बसलेली आहे. अशा वेळी त्या प्रजेला पुन्हा उत्साही करायचं कसं? स्फूर्ती द्यायची कशी? राजपाट सांभाळायचा कसा? हे जे खूप सारे मोठे प्रश्न आहेत, हे शिवधनुष्य युधिष्ठिराला पेलायचं आहे. शिवधनुष्य शिवत्वाचं आहे. पवित्रता, शुचिता पुन्हा एकदा स्थापित करायची आहे आणि ती स्थापित करण्यासाठी जे आंतरिक बळ हवी आहे, उर्मी हवी आहे, ती पितामह भीष्मांकडूनच मिळेल अशी योजना श्रीकृष्णांनी आखली आहे. आणि म्हणून युधिष्ठिराने पितामह भीष्मांना प्रश्न विचारलेले आहे की अशा स्थितीमध्ये मी हे राज्य पैलू कसं, सांभाळू कसं? न्याय, शुचिता ही पुन्हा प्रस्थापित करू कशी? प्रजेला उत्साही बनवू कसं? स्फूर्ती देऊ कशी? आणि अशा वेळी राजकाज सांभाळण्याचे नियम, आजच्या भाषेतले नुसखे, हे सगळे पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला ऐकवलेत. जेव्हा असं चांगलं कृत्य घडेल त्यावेळी स्वाभाविकपणे बोचणी हळूहळू कमी होत जाणारच ना, संतुलन राहणारच आहे. आणि तेच कार्य भगवान श्रीकृष्णांनी पितामह भीष्मांकडून युधिष्ठिराला माध्यम बनवून करून घेतलंय. बस पितामह भीष्मांना आता बोचणीतून मुक्ती मिळाली आहे की ज्या कुरुकुलासाठी मी समर्पित जीवन जगलोय त्याच कुरुकुलाच्या अधिष्ठापनेसाठी मी अशा प्रकारे अंतिम क्षणी सहाय्यभूत ठरत आहे. ही आत्मतृप्ती, हे आत्मसमाधान पितामह भीष्मांना गवसलंय. आणि इथेच आपोआप यालाच म्हणायचं मोक्ष. देहामध्ये असतानाच अशा प्रकारे सगळी निर्मलता वाट्याला येणं, प्राप्त होणं म्हणजेच तर मुक्ती. पितामह भीष्मांना ती सहज साध्य झालेली आहे. आज जे आपण विष्णू सहस्रनाम बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं, कोट्यवधी जप हा विष्णू सहस्रनामाचा करण्याचा संकल्प कितीतरी जणे करतायत आणि प्रत्यक्षात सुद्धा आणतायत. ह्या विष्णू सहस्रनामामध्ये सहस्रनामावली आहे, पण त्या प्रत्येक नामामागे इतिहास दडला आहे. आणि तो इतिहास जर आपण जाणून घेतला तर स्वाभाविकपणे हे विष्णू सहस्रनाम युधिष्ठिराला ह्या अशा अस्वस्थतेतून, तगमग वृत्तीतून राज्यकाज सांभाळण्यासाठी जे आवश्यक सामर्थ्य आहे ते प्रदान करणारं ठरणार आहे. आणि म्हणून हे पितामह भीष्मांकडून युधिष्ठिरापर्यंत संक्रमित होईल अशी योजना भगवान श्रीकृष्णांनीच करून आणली आहे. याला म्हणायचं पितामह भीष्मांचं शरपंजरी असणं.
प्रत्यक्ष शरांची शय्या केली आहे आणि त्याच्यावर पितामह भीष्म आडवे झालेले आहेत आणि त्यांच्या शरीरातून रक्ताचे थेंब गळतायत वगैरे वगैरे, हे प्रतीक आहे. त्याच्या मागचं जे कार्यकारण भाव आहे तो हा भाव आहे. मला वाटतं स्नेहाताई, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं आणि तुमच्या निमित्ताने इतरांना सुद्धा अशा प्रकारे विचारांना एक चालना मिळावी. आपणही अशा प्रकारे छोट्या छोट्या बोचणी किंवा सल जेव्हा केव्हा आयुष्यात आपल्याला त्रस्त करतील त्यावेळी अशाच प्रकारचा काही ना काही उपाय आपल्यालाही सामोरा येतो. आपण तो स्वीकारायला सज्ज असायला हवं. हेच तर आपल्याला या कथांमधून, ह्या भगवद्गीतेच्या माध्यमातून उलगडत जातं. आता भगवद्गीतेच्या माध्यमातून हे कसं उलगडतं, त्यासाठी पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी स्वतःच उपदेश केला आहे, श्लोक सांगून दिलेत अर्जुनाला. मग पुढचे श्लोक आता ऐकायला हवेत ना, म्हणजे आपल्यालाही ही पितामह भीष्मांची कथा, व्यावहारिकदृष्ट्या वागणं आणि गीतेतले हे श्लोक यांची सांगड कशी आहे त्याचाही उलगडा आपल्याला होईलच. तेव्हा आता ही श्लोक ऐकूया आणि नंतर याच प्रसंगाचा त्याच्याशी मेळ कसा साधायचा आहे ते लक्षात घेऊया. तेव्हा ऐकूयात तर मग श्लोक. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वहा परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सहा. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः. यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रन्नानुवर्तयति हयः. अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थो व्यपाश्रयः. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः. लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि. श्लोक तर मनापासून ऐकलेतच ना सगळ्यांनी. मागच्या वेळी एक प्रश्न विचारला होता बघा, आपल्याला थोडंसं होमवर्क दिलं होतं, तेही आठवत असेल. आणि खूप छान वाटलं आम्हाला की आपल्या प्रतिसादामुळे आपल्यातल्याच एकजण ज्या आवर्जून मनापूर्वक हे व्हिडिओ ऐकतायत त्यातल्या रुपालीताईंनी आपल्याला त्याचं उत्तरही लिहून पाठवलं आहे. त्या प्रश्नाचं बऱ्याच जणांनी पाहिलं असालही, कदाचित शोधूनही काढलं असाल, पण प्रत्यक्ष आमच्यापर्यंत त्यांचं उत्तर पोहोचलं आहे म्हणून त्यांचं नाव घेतलं इतकंच. असा प्रश्न विचारला होता बघा की एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती, काय काय असतं त्या एक अक्षौहिणी सैन्यामध्ये एकत्रित. त्याचं खूप छान उत्तर त्यांनी व्यवस्थित बारकाव्यानिशी पाठवलेलं आहे. महाभारतात आहे, भागवतात आहे. आपण जर अजून शोधलं नसाल तर जरूर शोधून बघा हां. पण तरीही या व्हिडिओमध्ये आपल्याला ते बघायला पण मिळणार आहेच आहे. तेव्हा ते बघितलं की तुम्हाला माहिती होऊन जाईल एक अक्षौहिणी सेना म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण आणि काय काय आहेत ते कळून जाईल. तेव्हा जरूर कधीतरी अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं शोधून पाठवत राहा हां. आमचा उत्साह यामुळेच वाढणार आहे.
आणि हे करत असताना सबस्क्राईब करायला विसरू नका. नुसता व्हिडिओ बघून उत्तरं पाठवणं हे तर होईलच, पण सबस्क्राईब केलं ना की आमचा उत्साह द्विगुणित होईल. तर आता जे श्लोक ऐकलेत त्याच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया. मागच्या भागामध्ये यज्ञ ही संकल्पना आपण लक्षात घेतली होती आणि यज्ञ ही संकल्पना जी आपल्याला प्रतीक म्हणून सामोरी येते, त्याच्यामध्ये एक यज्ञकुंड असतं आणि त्या यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो आणि ह्या प्रज्वलित अग्नीला प्रज्वलित ठेवण्यासाठी म्हणून हवन केलं जातं. वेगवेगळ्या वनस्पती त्यासाठी घेतलेल्या असतात आणि त्याच्या साहाय्याने हवन केलं जातं. हे आपल्याला एक यज्ञ म्हटल्यावरती चित्ररूपामध्ये प्रतीक रूपामध्ये डोळ्यासमोर येतं. पण गमत सांगू का, तुमच्या आमच्या देहामध्ये सुद्धा हर क्षणी हवन आणि यज्ञ क्रिया चालू असते. कशी? आपण श्वास घेतो, बरोबर? घेतलेला श्वास हा शरीराची रचना आपल्याला माहिती आहे. श्वसनेंद्रिय, मग तिकडून संपूर्ण रक्तामध्ये त्या श्वासातले घटक फिरतात, मग त्यातला आवश्यक तो प्राणवायू वगैरे काढून घेतला जातो. आपण काही विज्ञानाचा नाही अभ्यास करणार आहोत आत्ता. पण मग जे बाहेर टाकण्याचे उत्सर्जनाचे पदार्थ तयार होतात, घटक तयार होतात, ते उच्छ्वास रूपाने आपण देहाच्या बाहेर टाकतो, शरीराच्या बाहेर टाकतो. म्हणजे हे जे श्वास घेणं आणि श्वास सोडणं हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. बरं, अन्न सेवन करतो, त्याचं पचन होतं, त्याचा रस बनतो, त्याची ऊर्जा बनते, हे सुद्धा यज्ञाचंच रूप आहे ना. आणि म्हणून मागच्या वेळी सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती असं म्हटलं आहे की सृष्टीची रचनाच मुळी यज्ञकर्मांनी झालेली आहे. म्हणून यज्ञ हे आपण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं जाणलं पाहिजे. यज्ञ म्हणजे कुंड ठेवून हवन करणं वगैरे हे प्रतीक आहे. देहातला यज्ञ दिसत नाही ना, म्हणून प्रतीक रूपाने हवा आहे तेवढंच. तर आजच्या याच्यामध्ये सुद्धा आत्ता जे श्लोक ऐकले त्या श्लोकांमध्ये सुद्धा ह्या यज्ञाद्वारे करायचं काय नेमकं? तर बघा, आपल्यापैकी अनेक जण जेवण सुरू करण्यापूर्वी आपण श्लोक म्हणतो. कोणते श्लोक म्हणतो? ज्याच्यामुळे अन्नरूपी ऊर्जा मी सेवन करणार आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यकच आहे ना. मग तेच आपल्या आजच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगून दिलेलं आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. देवाणघेवाण हवी ना. ज्यांच्यामुळे मला हे सगळं उपलब्ध होतं आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून अर्पण करायला हवं ना. आजही आपण अगदी प्रवासात कुठे गेलो आणि जेवायला बसलो तर आमची ही सनातन संस्कृती सांगते की जिथे कुठे जेवायला बसलेले असू तिथे पहिले 2 घास आपण सृष्टीसाठी काढून ठेवतो, करतो ना. असं अगदी सहजपणे हे घडतं आपल्या हातून. करावंच लागतं, इच्छाच होते तशी. कोणी बळजबरीने सांगायची पण गरज पडत नाही. म्हणजे सृष्टीकडून जे आपण घेतो आहोत ते सृष्टीला अर्पण करायला हवं, ही स्वाभाविक जाणीव आमच्या संस्कृतीकडूनच आम्हाला संक्रमित होत आलेली, मिळत आलेली आहे. तेच या श्लोकामध्ये सांगून दिलं आहे. बघा, गीता किती आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनाशी जोडलेली आहे. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. परस्परं भावयन्त श्रेय परम अवाप्स्यथ. अशा देवाणघेवाणीमधून कृतज्ञ भाव अन्नसेवन करताना आपल्यामध्ये जागृत होतो की नाही? आणि मग तो कृतज्ञ भाव अगदी 4च घास जरी खायला मिळाले तरी आपल्याला तृप्ती देतो. खरं आहे की नाही सांगा? तुम्ही असा प्रत्यय घेतला असालच ना? नक्कीच घेतला असणार. तेच या श्लोकामध्ये सांगून दिलं आहे. परस्परम भावयन्त श्रेय म्हणजे शाश्वत समाधान, तृप्तीची भावना, तृप्तीची जाणीव, त्याला म्हणायचं श्रेय.
अवाप्स्यथ म्हणजे आपोआप प्राप्त होते. आपण केलं काय? फक्त अन्न सेवन करण्यापूर्वी सृष्टीतल्या अन्य घटकांप्रती कृतज्ञता म्हणून घासभर बाजूला काढून ठेवला आणि मग आपण अन्न सेवन करायला सुरुवात केली. हेच या श्लोकात सांगून दिलं. पुढच्या श्लोकात पण काय सांगून दिलंय? इष्टान भोगान निवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. काउंटर पार्ट लगेच असतोच ना. इथे काउंटर पार्ट सांगून दिलाय. सगळेच असं करतील असं नाही आहे. 2 घासच जर मला उपलब्ध असले तर त्यातला 1 घास अर्पण करणं काय सोपी गोष्ट आहे का हो? सहजासहजी नाही ना तसं करायची इच्छा होत. मग काहीच अर्पण न करता जे सगळं माझ्याचसाठी आहे असं समजून सेवन करतात, ती पण एक प्रकारची वृत्तीच आहे ना. मग ती वृत्तीसुद्धा लगेच भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्यापर्यंत आणून पोहोचवली खबरदारी म्हणून. 1 तीळ 7 जणांनी वाटून खावा असं म्हटलं जातं ना आपल्याकडे. 1 तीळ आणि 7 जणात वाटायचा, किती अवघड काम आहे. याचाच अर्थ काय? जे उपलब्ध आहे ते एकट्या माझं नाही, सर्वांसाठी आहे याची जाणीव ठेवणं. ही जाणीव जो जागृत ठेवत नाही, प्रत्यक्ष तसं व्यवहारात उतरवत नाही, त्याला काहीतरी नाव दिलंच पाहिजे ना हो. आपण त्याला अप्पलपोटा म्हणतो. त्यालाच या श्लोकामध्ये स्तेन असं म्हणून दिलेलं आहे. तेव्हा स्तेनचा अर्थ लक्षात ठेवला पाहिजे आणि आपण सजग राहिलं पाहिजे. आपण तर स्तेन नाही ना बनत आहोत, सावधपणे असलं पाहिजे बरं. लगेच पुढच्या श्लोकात भगवंतांनी उलट यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. यज्ञशिष्टाशिन म्हणजे शिल्लक उरलेलं. अशा प्रकारे उपलब्ध झालेलं अन्न सेवन करत असताना आधी प्रसाद स्वरूप देणं आणि मग तोच उरलेला भाग प्रसाद म्हणून सेवन करणं, लगेच समाधान आपल्याला मिळतंच हो. मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. सगळी अस्वस्थता नाहीशी होते, कारण आपल्याला विश्वास प्राप्त होतो की मी देता देता घेत आहे. आपल्याकडे सुंदर सुंदर कवी होऊन गेले तो. देणाऱ्याचे हातच घ्यावे असं दाता व्हावं की बास. महाभारतात उदाहरण आहेच. येईल पुढे कधीतरी ती पण गोष्ट. तर आपल्याला स्तेन जसं कळलं तसंच मुच्यन्ते सर्व किल्बिषैः होण्याची रीत पण समजली. कुठलंच उत्तर गीतेत सापडत नाही असं का होत नाही, त्याचा हा अर्थ आहे. असं प्रत्येक श्लोकाकडे आपण जर बघत गेलो ना तर आपल्या जीवनाशी हे असं प्रत्येक पडणारा प्रश्न आणि त्याचं उत्तर उलगडायलाच लागतं. पुढच्या 2 श्लोकामध्ये तर भगवंतांनी एक चक्रच सुंदर सांगून दिलं आहे आपल्याला. कोणतं चक्र सांगितलं आहे बघा. हां, श्लोकच ऐकलेत ना की इतके सोपे शब्द आहेत त्या श्लोकांमध्ये की ते चक्र आपल्याला सहज उलगडेल. सुरुवातच काय आहे श्लोकाची? अन्नात् भवन्ति भूतानि. बघा, आता श्लोक लक्षात राहिला नसला ना तर पुन्हा मागे जाऊन तुम्ही श्लोक ऐकू शकता. हां, मध्येच मागे जायला नाही वाटलं, खंड येईल ऐकण्याच्या ओघामध्ये, तर ऐकून घ्या, सगळं बघून घ्या आणि मग पुन्हा जाऊन श्लोक ऐका. श्लोक बघा कुठले आहेत. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः. पहिली ओळ आहे. 2 गोष्टी याच्यात सांगून दिल्या आहेत. अन्नात् भवन्ति भूतानि. इथे भूत म्हणजे आपण जे इतरांना घाबरवण्यासाठी भूताला वगैरे म्हणतो ना, त्याचा काही संबंध नाही बरं का. भूत म्हणजे प्राणी मात्र. सृष्टीमध्ये व्यक्त म्हणून जे जे आहे त्या सगळ्याला एकत्रितपणे भूतमात्र असं म्हटलं जातं. अन्नात् भवन्ति भूतानि. प्राणीमात्रांचं पोषण कशामुळे होतं? अन्नात. मग त्या वनस्पती असतील, किडे मकोडे असतील, नाहीतर तुमच्या आमच्यासारखे प्रगल्भ मानव असतील. सर्वांचंच पोषण कोणामुळे? अन्नात. म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला अन्नाचं महत्त्व सांगून दिलं आहे की जे यज्ञातूनच उपलब्ध होतं. कसं?
पुढच्या अर्ध्या ओळीमध्ये म्हणून टाकले, पर्जन्याद अन्नसंभव. अन्नसंभव म्हणजे उत्पन्न. अन्न म्हणजे विनोदानी म्हटलं जातं ना, बटाटे कारखान्यात पिकतात वगैरे, ऐकलं असेल आपणही. तसं काय होत नाही, आपल्याला माहिती आहे हो, बटाटे कुठे लागतात. ते जमिनीच्या वर पण नाही लागत, जमिनीच्या खाली लागतात ना बटाटे. बटाटे एक उदाहरण झालं गंमत म्हणून. पण पर्जन्यात अन्नसंभव, कुठल्याही प्रकारचं अन्न की जे पोषण मानलं जातं, ते पोषण कशामुळे मिळणार? नुसती जमीन आहे चालेल? नाही ना. दुष्काळ पडल्यावर, दुष्काळ 2 प्रकारचा, ओला नाही तर सुका. म्हणून पर्जन्याद अन्नसंभव. नुसतं पाणी साठून राहिलंय जमिनीत तर ती जमीन आपलं पोषण नाही करू शकत. म्हणून पर्जन्य, पर्जन्य म्हणजे स्रोत, प्रवाह. आणि कुठून कुठे येणारा? जमिनीवरून जमिनीकडे नाही, अवकाशातून जमिनीकडे येणारा स्रोत. अवकाशातून जमिनीकडे यायचा आहे म्हणजे त्याला काही अवधी लागणार आहे मध्ये, बरोबर? आणि म्हणून तो अवधी आपोआपच त्या पर्जन्याला, जमिनीला पेलवेल अशीच प्रवाहाची काय म्हणूया ताकद आपोआप ठेवतो. म्हणून पर्जन्य जेव्हा जमिनीकडे झेपावतो, अगदी कोसळणारा जरी पाऊस आला तरी तो कोसळणारा पाऊस जमिनीपर्यंत जेव्हा येतो, ढगफुटीची बात वेगळी. सध्या आपण रोज बघतोय ना, अर्ध्या तासात एवढे इंच पाऊस वगैरे वगैरे. हे काही नियमित चक्र नाहीच आहे. चक्र नियमित राहणं महत्त्वाचं आहे. त्याची पण ओळख या श्लोकांमध्ये आपल्याला करून दिली आहे. अन्न जर उत्पन्न व्हायला हवं असेल तर पर्जन्यसुद्धा तशाच प्रकारे पोचायला हवा. मग पर्जन्य थेट जोरदार वेगाने जर जमिनीपर्यंत आला तर सध्या जी स्थिती आपण अनुभवतो, बघतो, तशी स्थिती उद्भवू शकते बरं. आणि म्हणून पुढच्या ओळीत सांगून दिलं, यज्ञात भवती पर्जन्य. म्हणून सगळ्याशी यज्ञ जोडलेला हवा. यज्ञ म्हणजे अर्पण, समर्पण. त्या पर्जन्याचा स्रोत जमिनीला पेलवेल असा राहण्यासाठी जे भूतमात्र सेवन करणार आहेत त्यांनी आपलं समर्पण रुजू केलं पाहिजे. जमिनीला पेलवेल असाच पर्जन्य येण्यासाठी त्या पर्जन्याला थोपवत थोपवत जमिनीकडे येऊ दिलं पाहिजे. त्याला म्हणायचं यज्ञात भवती पर्जन्य. मग आजकाल सांगितलं जातं ना, पर्यावरण, झाडं राहिली पाहिजेत, डोंगर असले पाहिजेत, सगळीकडे नुसती सपाटी आली तर मग पर्जन्य बदा 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 पाऊस कोसळणार ना. मग ही सगळी काळजी का घ्यायला हवी? यज्ञस्वरूप समर्पण भूतमात्रांनी अन्न प्राप्त करून घेताना लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी अन्न उत्पन्न, आणखी अन्न उत्पन्न, त्यातून संचय, ह्या सगळ्या मार्गाला जर लागलो तर स्वाभाविकपणे यज्ञ कुठे राहणार? म्हणून यज्ञात भवती पर्जन्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या पुढच्या ओळीमध्ये त्याच श्लोकात सांगून दिलं, शेवटच्या भागात, यज्ञ कर्मसमुद्भव. समर्पण कशाशी जोडलेलं आहे? कर्माशी. शेवटी पुन्हा सुरुवात भूतमात्र आणि शेवट कर्माशी. कर्म करणारा कोण? भूतमात्र. चक्र आहे ना हे. तेव्हा कर्म रुजू अशा प्रकारे करायचं आहे, कोणी? भूतमात्रांनी, की त्याला पोषणासाठी अन्न उपलब्ध होईल. अन्न उत्पन्न होण्यासाठी योग्य प्रमाणात पर्जन्य हवा, आणि पर्जन्य काय योग्य प्रमाणात येण्यासाठी, राहण्यासाठी यज्ञस्वरूप कर्म रुजू करायला हवं. असं हे चक्र या श्लोकामध्ये सांगून दिलं आहे. पुढचा श्लोक पण आपल्याला असं चक्राचीच ओळख करून देतो. ह्यालाच जोडलेलं ते चक्र आहे, कारण ह्याच्यात अर्धाच भाग झाला आहे. चक्र परिपूर्ण फिरून पुन्हा बिंदू मूळ जागी यायला हवा ना, तो पुढल्या श्लोकामध्ये आणला आहे. पुढच्या श्लोकात काय वाचलं आपण? ऐकलं काय आत्ता?
श्लोक तुम्ही बघितलात आणि वाचलात सुद्धा, कारण श्लोक वाचायला पण मिळतोय ना तुम्हाला. पुढच्या श्लोकामध्ये आपण बघितलं, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धी. ब्रह्म शब्द आलाय. ब्रह्म म्हणजे कोण? आपण पहिल्या भागांमध्ये बघितलंय, ब्रह्म म्हणजे उद्गाता. कशाचा? सृष्टीचा. ब्रह्माला सृष्टीचा उद्गाता का म्हटलं जातं? कारण त्यानं यज्ञ स्वरूप, प्रजापती शब्द मागच्या भागात ऐकला ना आपण, यज्ञ स्वरूप, तपस्या स्वरूप कर्म रुजू केलं आणि बळ प्राप्त करून घेऊन सृष्टीची रचना जी परमात्म्याला अपेक्षित आहे ती घडवून आणली. स्वतः ब्रह्माची इच्छा नाही, ब्रह्माच्या अपेक्षेनुसार सृष्टीची रचना नाही. सृष्टीची रचना, सृष्टीचं वैविध्य हे सगळं परमात्म्याची योजना आहे. त्यांनी निश्चित केलेलं आहे. संकल्प परमात्म्याचा आहे. ब्रह्म फक्त माध्यम बनलेले आहेत. काय सुंदर विचार आहे हो. याला म्हणायचं यज्ञ. तुम्हा आम्हाला माध्यम म्हणून स्थापित राहायचं आहे. तुम्ही आम्ही अधिकारच म्हणतो, माझाच अधिकार आहे. तेच या श्लोकांमध्ये सांगून दिलं, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धी. कर्माची प्रेरणा ब्रह्माकडून घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे समर्पित वृत्तीची घ्यायची आहे, तपस्येची घ्यायची आहे. त्याच ओळीत पुढच्या भागात सांगून दिलं, ब्रह्माक्षर समुद्भवम. ब्रह्म जे अशा यज्ञ स्वरूपात कर्म रुजू करतं, परमात्म्याचं एक साधन म्हणून स्वतःला स्थापित करतं आणि सृष्टीची रचना घडवून आणतं. ते ब्रह्माची उत्पत्ती कोणापासून आहे? अक्षर, जे अविनाशी तत्व आहे, जे परमतत्व आहे, जे फक्त आणि फक्त चैतन्य किंवा ऊर्जा स्वरूपात आहे, त्याच्यापासूनच तर या ब्रह्माला कर्माची, यज्ञस्वरूप कर्माची प्रेरणा मिळत राहिली आहे. बघा, सुरुवात झाली अन्नात, पोषणापासून सुरुवात झाली. आणि हे पोषण कशाकरता हवंय? तर अशा प्रकारे यज्ञ स्वरूप, समर्पण स्वरूप कर्म रुजू करत राहण्यासाठी, एक साधन बनून स्वतःला प्रस्थापित ठेवण्यासाठी. पुढच्या ओळीत आणखीन सांगून दिलंय, तस्मात् सर्वगतम ब्रह्म. किती हो सुंदर सांगितलंय. भगवंतानी सांगून दिलं सर्वगतम, तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये ते ब्रह्मच तर सामावलंय. ती यज्ञ संकल्पनाच तर तुमच्या आमच्यामध्ये सामावली आहे. देहातल्या प्रत्येक इंद्रिय कार्याची, इंद्रिय संस्थेच्या कार्याची जर आपण जाणीव करून घेतली, ओळख करून घेतली, तर लक्षात येईल की ह्या प्रत्येक इंद्रिय संस्था जे कार्य करतात ना, ते यज्ञस्वरूप आहे हो. तस्मात् सर्वगतम ब्रह्म. यज्ञरूपाने प्रत्येकामध्ये अशा प्रकारे साक्षात ब्रह्मच सामावलेलं आहे. आणि म्हणून श्लोकाच्या शेवटच्या भागात म्हणून टाकलंय, नित्यां यज्ञे प्रतिष्ठितम. म्हणून तुम्ही आम्ही विचलित व्हायची गरज नाही. तुम्ही आम्ही विषय विकारांच्या मागे, संचयाच्या मागे धावायची गरज नाही. पक्षी कुठे करतात हो संचय? झाडं कुठे संचय करून ठेवतात? सृष्टीतले अन्य घटक जर संचय करत नाहीत, ढगांमधून वृष्टी होते, तेव्हा ढग काय काही पर्जन्य स्वतःसाठी राखून ठेवतात? अवकाश रंगांची उधळण करतं, तेव्हा ते अवकाश काही रंग स्वतःसाठी बचावून ठेवतं? सगळे रंग उधळून टाकले की पुन्हा आकाश, अवकाश, पोकळी स्वरूप दिसतंच ना आपल्याला. तेव्हा जे प्राप्त आहे त्याचं समर्पण, तेच तर या नित्य यज्ञे प्रतिष्ठितम. प्रतिष्ठित म्हणजे स्थिर राहायचं. कोणी? प्रज्ञेनी, बुद्धीनी, मनानी. कुठे? यज्ञामध्ये समर्पित होण्यासाठी. हेच तर या 2 श्लोकांच्या चक्रामधून केवढा मोठा संदेश. एकाच जन्मासाठी नाही, पिढ्यानपिढ्यांना हा संदेश भगवंतांनी देऊन ठेवला आहे. भले ती गीता 5000 वर्षांपूर्वी खरंच सांगितली का? खरंच कृष्ण होऊन गेला का? खरंच अर्जुन होता का? खरंच त्यांचा संवाद झाला का? तेव्हा बाकीचे सैनिक का? नको ना, ते व्यावहारिक प्रश्न आहेत हो.
जे माझ्या जीवनासाठी, माझं जीवन विकसित करण्यासाठी, प्रगल्भतेकडे मला घेऊन जाण्यासाठी आवश्यक आहे, ते गीतेतून समजून घेऊया ना. त्यासाठी हे संचित मला प्राप्त झालं आहे असं लक्षात घेऊया ना. पुढच्या श्लोकांमध्ये अजून सुंदर सांगितलं आहे आपल्याला. पण ते सांगण्यापूर्वी आपल्याला प्रश्न समजून घ्यायचेत बरं. काही आपल्यातलाच आणखीन एक जण आहे की ज्याला खूप सारे प्रश्न पडलेत. त्यांनी काही प्रश्न विचारलेत. ते प्रश्न आता आपण ऐकूया आणि मग पुढच्या श्लोकांमध्ये त्याचा काही संदर्भ आपल्याला मिळतोय का, त्याच्या प्रश्नांची उत्तरं आपण काही देऊ शकतोय का, ते जाणून घेऊया. तेव्हा आधी ऐकूया प्रश्न. अनिरुद्ध, विचारतोयस तुझे प्रश्न? नमस्कार, मी अनिरुद्ध कुलकर्णी. माझे मंजिराजींना काही प्रश्न आहेत. त्यापैकी एक प्रश्न हा की माणसाने कर्म करताना मन आणि बुद्धी यापैकी कशाच्या आधारावर कर्म करावं. म्हणजे माणसाने कर्म करताना मनाचं ऐकावं की बुद्धीचं ऐकावं. माझा दुसरा प्रश्न मंजिराजींना असा आहे की जेव्हा मन आणि बुद्धी दोन वेगळ्या गोष्टी सांगत असतील तेव्हा मानवाने कोणाचं ऐकावं. माझा तिसरा प्रश्न मंजिराजींना असा आहे की मला माहिती आहे की कोणती गोष्ट होणार नाही आहे, माझ्या बुद्धीला माहिती आहे ती घटना होणार नाही आहे किंवा ती शक्यता नाही आहे, पण माझं मन त्याच्याकडे धावत आहे. या बाबतीत काय करावं? भगवंतांनी यासाठी कोणता उपदेश दिलेला आहे? माझा पुढचा प्रश्न असा आहे की मन शांत होत नाही. कोणतीही गोष्ट झाली की मनात भावनेचा हलकल्लोळ येतो आणि मन शांत होत नाही. या बाबतीत भगवंतांनी गीतेत काय उपदेश केला आहे का? माझा पुढील प्रश्न मंजिराजीला असा आहे की आळस नसानसात भिनलेला आहे. मनातनं वाटतं की तो झटकून द्यावा, झोकून द्यावा आणि कामाला लागावं, परंतु इच्छाशक्तीच होत नाही, ते इम्प्लिमेंट होत नाही. या बाबतीत भगवंतांनी काही उपदेश दिला आहे का? माझा पुढील प्रश्न असा आहे, मोटिवेशन किंवा प्रेरणा, मोटिवेशनच येत नाही, त्यामुळे काही करावंसे वाटत नाही, हातून कार्य घडत नाही, कामचं वृत्ती नाहीशी होते. यातून वर कसे यावे या बाबतीत भगवंतांनी काय मार्गदर्शन केले आहे का? आता या अनिरुद्धचे प्रश्न आपण ऐकले ना. ते प्रश्न आम्हाला पण पडतात बरं. कोणाचीच या प्रश्नांपासून सुटका नाही आहे, कारण सगळ्या मानवांना मन आहे, बुद्धी आहे, आणि ते मन आणि बुद्धी अशी रस्सीखेच कृती करताना नेमकं आपल्याला खेळायला लावतं. रस्सीखेच माहिती आहे ना. दोन विरुद्ध बाजूला पार्टीज असतात, काही जण इकडे असतात, काही जण इकडे असतात. रस्सी हातात पकडलेली असते आणि सेंटर पॉईंट ठरवलेला असतो. मग जिकडे बळ जास्त तिकडे तो सेंटर पॉईंट खेचला जातो. मग विरुद्ध पार्टीला आवेश येतो, ते विरुद्ध बाजूला खेचून घेतात. बस काय मजा येते ना. एखाद वेळेस खाचकान ओढलं गेलं की शेवटचे कसे धबाधब पडतात. मग पुन्हा खेळ सुरू. आपले खेळ जे आहेत ना, आपल्या संस्कृतीने आपल्याला भेट म्हणून दिलेले, ज्या कोणी हे खेळ शोधले असतील, मला वाटतं कृष्ण बहुतेक गोपांबरोबर, सवंगड्यांबरोबर असेच खेळ खेळत असणार नक्की. तरी हे खेळसुद्धा आपल्याला हे गीतेत जे भगवंतांनी सांगितलं आहे ना त्याच्याशी जोडलेले आहेत. आणि आत्ता अनिरुद्धने जो प्रश्न केला ना तो पण या खेळाशी जोडलेला आहे. बघा काय त्यांनी सहजपणे आपल्याला विचारून टाकलं. कर्म करताना, बापरे अनिरुद्ध खूप वाचन अभ्यास दिसतोय हा तुझा. कर्म वगैरे, अरे रोजच्या जीवनातली आपण व्यावहारिक कामं करतो ना त्यावेळेला सुद्धा हे असंच घडतं बघ. काय होतं, मन एक सांगतं, बुद्धी एक सांगतं, आणि त्या दोन्हीचा मेळ कसा घालायचा तो प्रश्न आपल्याला सतावतो. समुद्रकिनारी जाऊन बसला असशील कधीतरी तू. आपण सगळेच कधी ना कधीतरी इच्छा तर असते ना समुद्रकिनारी जाऊन छान थोडा वेळ तरी विसावावं. लाटांची आंदोलनं येत असतात, किती छान त्या आपल्यापर्यंत येतात, परत माघारी जातात, पुढचीला सोबत घेऊन पुन्हा आपल्यापर्यंत येतात, पुन्हा माघारी जातात. काय सुंदर खेळ बघायला मजा येते ना. मन आणि बुद्धी अशाच प्रकारे परस्परांशी जोडलेले आहेत बरं. मनाचं स्थान आपण हृदयाजवळ मानतो आणि हृदय अखंड स्पंदित होत असतं.
आणि म्हणून मन सुद्धा अखंड स्पंदन होणारा एक इंद्रिय आहे असं म्हटलं जातं. म्हणून 10 इंद्रियांच्या जोडीला 11वं इंद्रिय मन असं म्हणतात. मग बाकीच्या इंद्रियांना त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. यापैकी ज्ञानेंद्रिय जी आहेत ना, नावं तर आपल्या सगळ्यांना माहितीच असणार आहेत की ज्ञानेंद्रिय काय करतात. सृष्टीमध्ये जे काही आजूबाजूला आहे ते सगळं जेवढं एकत्रित गोळा करता येईल तेवढं गोळा करायचा प्रयत्न करतात आणि आणून कुठे पाठवून देतात. देतात त्या मनाकडे पाठवून. घे बघ. मन त्या सगळ्याचा स्वीकार करत बसतं आणि स्वीकार करताना ती जी काय स्पंदनं आंदोलनं आहेत मनाची ती कशी लयबद्ध राहणार. हे असं एक एक येऊन आदळायला लागल्यावर ती आंदोलनं पण उचंबळणं, कधी एकदम मंदावणं असंच होत राहणार ना त्या मनाची स्थिती. आणि मग ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्यामध्ये अशा प्रकारचा खेळ रंगला की त्या कर्मेंद्रियांना ती का स्वस्थ बसतील. मग ती पण काय करतात, जशा प्रकारची आंदोलनं मनाची तशा प्रकारे ती कर्मातून प्रकट व्हायला लागतात. असा सगळा तो त्रिकुटाचा खेळ चालतो बरं का. अनिरुद्ध ज्ञानेंद्रिय त्यांच्याकडून मनाकडे, मनाकडून कर्मेंद्रियांकडे धाव आणि पुन्हा सर्कल पूर्ण. पण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची एंट्री फक्त बुद्धी, तिची एंट्री फक्त मानवामध्ये शक्य आहे. बाकीच्या प्राण्यांना हे वरदानच नाही आहे. मानवाला मात्र या त्रिकुटामध्ये एंट्री करायला बुद्धी मिळालेली आहे. आणि जेव्हा या बुद्धीची एंट्री ती केव्हा होते, मन आणि बुद्धी ह्यांचं पण कनेक्शन आहे बरं का. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी असा हा चौकोन आहे. मग व्यावहारिक कर्म करताना मनाचं कनेक्शन बुद्धीशी जोडायचं का मनाला साईडवेज करून बुद्धी आणि बाकीच्या इंद्रियांचं कनेक्शन ठेवायचं असं वाटतंय ना तुला. अरे बाबा, हे आपण ठरवूच शकत नाही, कारण हे ऑलरेडी कनेक्टेडच मिळालेले आहेत आपल्याला. त्यामुळे होतं काय माहिती आहे, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. आणि तसे रिलेटेड असल्यामुळे वेगळे वेगळे बायफर्केशन करू शकत नाही आपण. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अनिरुद्ध तू ऐकला असशील मागचा व्हिडिओ, तर ऐकला असशील बघ. अर्जुनाने अगदी हाच प्रश्न विचारला आहे रे. ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव. तू जर मला मन आणि बुद्धी, कर्म आणि बुद्धी यांच्यामध्ये बुद्धी श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलंस 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी. हां, चितप्रज्ञ वगैरे शब्द आठवत आहेत ना, ऐकले नसतील तर पुन्हा ऐका. मग बुद्धी जर एवढी श्रेष्ठ आहे तर मग मला हे असलं घोर कर्म करायला सांगतोस कशाला. थेट अर्जुनानी म्हणजे कर्म आणि बुद्धीचं लिंकेज अर्जुनानी पण जोडून टाकलंय. म्हणजे अर्जुन पण अजून मनाचा कौल घेऊन त्या कर्म आणि बुद्धीचं कनेक्शन वाया मन आहे हे लक्षात घेत नाहीये. म्हणून व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसीव मे. बुद्धी नाही मोहात पडत. पुढच्या श्लोकात जे अर्जुनाने म्हटलंय ना की बुद्धी मोहयसी इव मे, माझ्या बुद्धीला तू मोहात पडतोयस असं द्व्यर्थी बोलून, तर बुद्धी मोहात पडतच नाही रे. मोहात पडतं ना ते मन असतं बरं आपलं, कारण डायरेक्ट ज्ञानेंद्रियांशी जोडलेलं मन आहे, थेट कनेक्शन. आणि बुद्धीचं कनेक्शन व्हाया मन आहे आणि मध्ये कर्मेंद्रिय पण जोडलेली आहेत. त्यामुळे मग बुद्धीचं कनेक्शन मनाच्या द्वारे कर्मेंद्रियांपर्यंत.
थोडं उलटसुलट वाचलं ना, वाटत असलं ना, तर पेन्सिल घे आणि कागदावर नोट डाऊन कर हां, आणि मग बघ कसा तो चौकोन तयार होतो. मग आपण मनाचं ऐकायचं का बुद्धीचं ऐकायचं कर्म करताना? कसा काय हा प्रश्न संयुक्तिक होऊ शकतो सांग बरं? कारण मन भावनांचं केंद्र आहे आणि बुद्धी जाणीवांचं केंद्र आहे. बुद्धी विचारांचं केंद्र आहे. मग कर्म करताना मला जेव्हा समजा मला बोटांचा उपयोग करायचा आहे, ठीक आहे, बोटांचा उपयोग करताना मला पेन पकडायचं आहे. अगदी साधं सोपं, आपण छोट्या मुलांना सुद्धा पेन पकडायला, पेन्सिल पकडायला शिकवतो ना बोटांमध्ये. त्यावेळी अनामिका म्हणजे तिसरं बोट, करंगळी यांचा उपयोग चालतो केलेला. पेन सारखी वस्तू पकडताना मला माझ्या तर्जनीचा आणि अंगठ्याचा उपयोग करावा लागतो ना, आणि त्याला मध्यमेचा सपोर्ट द्यावा लागतो ना. बघ हां, 3 गोष्टी झाल्या. मध्यमेचा सपोर्ट पाहिजे, तर्जनी हवी, अंगठा हवा आहे, आणि मध्यमेचा सपोर्ट घेताना ते पेन हलू नये म्हणून अनामिका आणि करंगळीसुद्धा त्या पेपरशी, कागदाशी जोडलेल्या हव्यातच ना. म्हणजे एक एक बोट सायडिंगला बाजूला चल नाही पाहिजे असं म्हणू शकतो. सगळ्यांची मदत घ्यावी लागते ना, आणि ती एकाच वेळी, पेन असेल पेन्सिल असेल. मग हे जर व्यावहारिकदृष्ट्या सहज आहे की कर्म करताना एकत्रितपणे जेव्हा कर्म घडेल तेव्हाच ते उत्तम प्रकारे प्रकट होईल. कारण कर्म प्रकट होतं रे. कर्म केलं जरी आपण ना, ते मनाने करा, बुद्धीने करा, तरी त्याचं प्रकटीकरण झालं. म्हणून तर विज्ञान आहे. विज्ञानाला प्रमाण लागतं ना. मग कर्म प्रकट होणारं आहे आणि ते प्रकट होतं तेव्हा त्याच्यामधून मन पण दिसतं आणि बुद्धी पण दिसते. बरोबर आहे ना? मी आपलं एक साधं पेन पकडण्याचं उदाहरण दिलं रे. अशी कितीतरी उदाहरणं अनिरुद्धच नाही, आपल्यापैकी प्रत्येक जण देऊ शकाल. आणि प्रत्येक कर्म करताना अशा प्रकारे ज्ञानेंद्रिय पण हवीत, कर्मेंद्रिय पण हवीत, मन पण हवं आणि बुद्धी पण हवी. सगळं जोडलेलं हवं. आता बघा हां, 4 घटक आहेत. पुन्हा त्यांच्या प्रपोर्शनचा प्रश्न. वेटेज कोणाला द्यायचं? म्हणून बोटाचं उदाहरण दिलं. पेन्सिल पकडताना मी करंगळीला वेटेज देऊन चालेल का? ती मेन आहे असं धरून चालेल का? फरक तर राहणार ना. मग तसंच ज्यावेळी मला पेननी लिहायचं असेल, साधं उदाहरण घेतलं आहे हां आपण, पेननी लिहायचं असेल तेव्हा जिथे लिहायचं आहे माझी दृष्टी तिथेच केंद्रित व्हायला हवी ना. माझ्या कानाला दुसरे काहीतरी शब्द ऐकू आले म्हणून मी नजर जर तिकडे वळवली तर लिखाणामध्ये गडबड होणार आहे ना. म्हणजे ज्ञानेंद्रिय पक्की एकाग्र होऊन तिथेच जोडलेली असायला हवीत. कर्मेंद्रियसुद्धा अशाच पद्धतीने एकाग्र बळ तिथेच लावणारी असायला हवीत. मग मन आणि बुद्धी तरी वेगवेगळं ठेवून कसं चालेल? मनही तिथेच एकाग्र व्हायला पाहिजे आणि बुद्धीही. म्हणजे तल्लीनता ज्याला आपण म्हणतो, ती तल्लीनता कोणतंही कर्म करताना अशा ह्या चौकोनाचे 4ही कोण एकत्र जोडले गेले ना की मगच साधते. म्हणून हा प्रश्नच आपल्याला पडताच कामा नये की कर्म करताना मनाचं ऐकायचं का बुद्धीचं ऐकायचं. हां, पण असं घडतंच. पुढच्या श्लोकामध्ये आहे ना, एवं प्रवर्तितं चक्रन्नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघं पार्थ स जीवती. लहान असताना आपल्याला हे उलगडत नसतं, सगळ्याचा मेळ घालता येत नाही. स्वाभाविक आहे ना, कारण तोपर्यंत ही तल्लीनता, हे सगळ्याचं एकत्रीकरण साधावं कसं हेच माहिती झालेलं नसतं ना. म्हणून मग तोपर्यंत आपल्या आपल्या विचाराने, मोठ्या माणसांनी सांगितलेलं पटत नाही बघा लहान मुलांना,
आहे ना आपला पण अनुभव असाच. त्यांच्या मनाने जेव्हा ते कोणत्या इंद्रियाचा केव्हा उपयोग करायचा, मन कसं जोडायचं, बुद्धी कशी तिथे आणायची, हे सगळं त्यांची ती शिकतात. धडपडतात, चुकतात, पण शिकतात. तेच याच्यामध्ये सांगून दिलंय की जे फक्त अघायुः म्हणजे अस्वस्थता प्राप्त करून घेणारे. थोडक्यात अघ म्हणजे पाप. पण पाप म्हणजे तरी काय हो? पाप म्हणजे जी कृती केल्यावर अस्वस्थता प्राप्त होते त्याला म्हणतो आपण पाप. बरोबर आहे ना? सोपी व्याख्या. मग अघायुः हे पाप आपल्यापर्यंत केव्हा असं पोहोचतं, कुठे पोहोचतं? इंद्रियांना तर पाप वगैरे नाही समजत. इंद्रिय कृती करून मोकळे होतात. आपण एखाद्याला फटका दिला, चुकीचं करतोय म्हणून, किंवा आपल्याला राग आलाय म्हणून. फटका कोण देतं? हात देतं. गोष्ट आपल्याला माहिती असेल. फटका हात देतं. पण हाताने फटका द्यावा ही प्रेरणा कुठून मिळते? क्रोध मनामध्ये साचला जातो. मग तो क्रोध त्या मनाला आज्ञा द्यायला सांगतो हाताला, आणि मग तो हात कर्म करून टाकतो. मग यावेळेला काय घडलेलं असतं? त्या क्रोधाचा असा विळखा मनाला बसलेला असतो की तो बुद्धीपर्यंत हे जाऊच देत नाही की हात उचलावा का न उचलावा. बुद्धीचा निर्णय येऊच शकत नाही, कारण तो क्रोधाचा विळखा बसलाय. म्हणून तर आपल्याला सांगितलं जातं ना लहानपणापासून, राग आलाय का मग 10 आकडे मोज, शांत बस, नाही तर काय होईल? अघायुः इंद्रियारामः. त्या इंद्रियांनी अशा प्रकारे जर आवेशात येऊन वर्तन केलं, इंद्रियारामः वर्तन केलं, तर अघायुः अस्वस्थता तुम्हा आमच्या मनालाच येऊन भिडणार. ती इंद्रियापुरती राहत नाही. तेच या श्लोकात सांगून दिलंय. अन्नात भवंतीपासून यज्ञे प्रतिष्ठितम हे जे चक्र आहे ना, ते चक्र ध्यानात घेऊन कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी यांचं सर्कल, वर्तुळ योग्य प्रकारे जर कार्यान्वित नाही ठेवलं, न अनुवर्तयती. प्रत्येक कर्म करताना हे सगळं सर्कल एकत्रित जोडलेलं पाहिजे बरं. आणि मग कर्म कुठे पाहिजे? केंद्रस्थानी. म्हणजे मग ते केंद्रच प्रकट होतं ना, वर्तुळाला प्रकट करतं. म्हणून ते जर शक्य नाही झालं तर अघायुः इंद्रियारामः मोघम पार्थ स जीवती. मोघम म्हणजे व्यर्थ आहे रे. काय जीवन? अख्ख्या जीवनाचा नाही विचार, ते कर्म. ज्या क्षणी जे कर्म करत असू त्या क्षणी आपलं जीवनच ते असतं ना. ते जीवन त्या क्षणी प्रकट होऊन गेलं की पुढचा टप्पा. क्षण येतो, क्षण जातो, तो क्षण प्रकट करून जातो. म्हणून सांगून दिलं मोघम पार्थच जीवती. अरे जीवनातले असे कितीतरी क्षण व्यर्थ जातील जर न अनुवर्तयती. ह्या चारांचा मेळ घालण्याचं नाही जमलं तर कितीतरी आपले जीवनातले क्षण असेच व्यर्थ जातील. मग हे सहज शक्य आहे का? कठीणच आहे ना. आम्ही सामान्य माणसं आहोत. कधीतरी मनाचं ऐकावंसं वाटतं, कधीतरी बुद्धीचं ऐकावंसं वाटतं, आणि मन वेगळंच सांगतं आणि बुद्धी असाच आहे ना तुझा प्रश्न. बुद्धी वेगळं सांगते, मन वेगळं सांगतं, आणि आपली मात्र मधल्यामध्ये मगासारखी रस्सी खेच सुरू होते. मनाचं ऐकू का बुद्धीचं ऐकू? आणि मनाचं न ऐकता बुद्धीचं ऐकलं तर काय घडणार? ते योग्य ठरतं का? असंही विचारलंच ना एकेक. पुढच्या श्लोकांमध्ये याचं पण उत्तर आपल्याला मिळणार आहे बरं. तेव्हा पहिला जो तुझा प्रश्न होता की मनाचं ऐकावं का बुद्धीचं ऐकावं कर्म करताना, बघ भगवंतांनी किती चपखल उत्तर आपल्याला देऊन टाकलं की मन आणि बुद्धीच काय, इंद्रियांचा पण एकत्रित विचार करायला हवा. आता दुसऱ्या प्रश्नात तू विचारलंस की मन वेगळं सांगतं आणि बुद्धी वेगळं सांगते, मग अशा वेळी काय करावं? असाच मला वाटतं प्रश्न आहे ना तुझा. मग
पुढच्या श्लोकामध्ये त्याचं पण यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. कार्य म्हणजे कर्तव्य, कर्म, दायित्व. आपण जेव्हा कृती करतो ना त्यावेळेला ती जर समंजसपणाने म्हणजे मन आणि बुद्धी जोडून घेऊन करत असलो, भले माझं मन मला वेगळं सांगत असेल, बुद्धी मला वेगळ्या दिशेला खेचून नेत असेल आणि मग कॉन्फ्लिक्ट, द्वंद्व उत्पन्न होणार कृती करताना, आणि मग ती कृती माझ्याकडून जशी व्हायला हवी समर्पक तशी नाही घडून येत. अनेक वेळा असं घडतं आपल्या हातून आणि मग आपल्यालाच वाटायला लागतं हे चुकतं आहे, हे बरोबर नाही आहे. मग काय यातून सोल्युशन आहे? कसा मार्ग काढायचा? पुन्हा समुद्राचं उदाहरण बघ. भरती येते, पाठोपाठ ओहोटी पण असतेच. भरती तर भरतीच येत राहिली आहे असं नाही ना घडत. भरतीच्या पाठोपाठ ओहोटी असावीच लागते. कधीतरी मन अशा काही लाटा उचंबळून आपल्याला अस्वस्थ करून टाकील की ती बुद्धी झाकोळली जाऊ शकते. पण कृती करताना जसं जसं आणखीन पुढचे श्लोक आपण घेऊ ना तसं तसं याचा रेफरन्स आपल्याला घ्यायचाच आहे. 2ऱ्या अध्यायामध्येच भगवंतांनी सांगून दिलं आहे, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मन 11वं इंद्रियच आहे ना, त्यामुळे वशे हि यस्य इंद्रियाणि, ही सगळी 11 इंद्रिय लगामासारखी एकत्र खेचून कोणाशी जोडून टाकायची? बुद्धीशी. भरकटच द्यायचं नाही आहे रे. बोट पकडायचं असेल तर मला 5ही बोटांचा एकत्रित सामर्थ्य वापरावं लागतं ना. माझ्या एका बोटाने मी दुसऱ्याचं एक बोट नाही पकडू शकत. पकडलं तर त्याच्यामध्ये ताकद नसते. ते पकडलेलं राहील, किती काळ राहील हेही नाही ठरवू शकत. म्हणजे साधं बोट पकडायचं असेल तरी जर मला 5ही माझी बोटं एकत्र करून, म्हणजे ज्याचं बोट धरायचं आहे त्याचं बोट एकच, पण माझी मात्र 5ही बोटं एकत्र हवीत. तसं कर्म जर मला करायचं असेल तर मन एक सांगत असेल, बुद्धी वेगळंच सांगत असेल, तरीसुद्धा मला खेचून त्यांना एकत्र आणायला हवं. त्यामुळे मग काय घडतं? तस्य कार्यं न विद्यते. मग इतकं सहजगत्या कर्म घडून येतं ना, ज्याला आपण स्मूथ गोईंग म्हणतो ना, संघर्षच उरत नाही रे. आपण जास्त लाड पुरवायला लागलो की हा संघर्ष येऊन मध्ये टपकतोच. सगळ्यांना मेळ तर ठेवायचा. संगीत सभा कधी ऐकलीस? मैफल. मैफलीची सुरुवात व्हायची असते त्यावेळी बघा बरं काय करतात. इकडे तबला असतो, तिकडे तंबोरा असतो, तिकडे सतार असते, तिकडे व्हायोलिन असतं, तिकडे आणखी वेगवेगळी वाद्य असतात. सूरपेटी ठेवलेली असते आणि प्रत्येकजण काय करत असतं? त्या सगळ्याचा एकत्रित वाद्यमेळ होणं आवश्यक असतं. म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी हा वाद्यमेळ साधणं खूप आवश्यक आहे ना. आणि त्यावेळी प्रत्येकजण आपापल्या वाद्यावर काम करत असतं, होय ना. मी जर तबल्यावर काम करत असेन तर मी त्याचं वाद्य लावणं चुकतंय का बरोबर आहे, माझं लक्षच तिकडे जात नाही. माझं लक्ष असतं माझ्या तबल्याचे ताण बरोबर आहेत की नाही. सगळी एकाग्रता, तल्लीनता तिथे होते. तस्य कार्यं न विद्यते. मग इथे तिथे भरकटणं, बुद्धी म्हणावी, मन राहतच नाही रे वेगवेगळं. सगळं एकत्र छान चवदार मोदकच बनून जातो. पिठी पण असते, सारण पण असतं, कणीभर मीठसुद्धा त्याच्यात असतं. मोदकाचं उदाहरण आपलं सहज घेतलं आहे, गणपतीचे दिवस वगैरे वगैरे. गणेशी विद्येची देवता ना.
म्हणून मोदकाचं उदाहरण. कुठल्याही पदार्थाचं असंच असतं ना, मेळ साधला जावा लागतो म्हणजे पदार्थ चवदार. मग तस्य कार्यं न विद्यते. मग त्या पदार्थातल्या घटकाचं प्रत्येकाचं वेगवेगळं अस्तित्व असूनही त्यांच्यात संघर्ष उरत नाही. तेच या श्लोकात सांगून दिलं. आत्मनी एवच संतुष्टः. मग एकाग्रता, तल्लीनता, आत्मनी, आत्मबळ, आत्मविश्वास, तोच आपल्याला या मन, बुद्धी, इंद्रियांना त्याच कामाशी जोडून घेतो. आपोआप हे घडतं. त्यासाठी आधीच्या ओळीत काय सांगून दिलं? आत्मतृप्तश्च मानवः. जे कर्म मी करतोय त्या कर्माचा मला किती फायदा आहे, हे कर्म मी करतोय त्याची नोंद घेतली जाणार आहे ना, तो छाप तिथे उमटला जाणार आहे ना. नकोच नाही काही, बस रुजू करायचं आहे, रुजू करायचं आहे. छाप उमटो नाही तर न उमटो, परिणाम होवो नाही तर न होवो, आत्मतृप्ती महत्त्वाची, समर्पित वृत्ती महत्त्वाची. मग ती जेव्हा आपोआप कामातून प्रकट होईल, ती प्रकट होण्यासाठी काय असायला हवं? यहा तू आत्मरतीही. आत्मरतीही म्हणजे स्वतःच्या क्षमतेशी बांधिलकी. छोटी मोठी कोणतीही कृती करताना जेव्हा अशी माझ्या क्षमतेशी माझी बांधिलकी होईल, त्या क्षमतेशी बांधिलकी ठेवून मी तृप्ततेने, म्हणजे काही मिळवायचं आहे म्हणून नाही, कृती करता कृती करायची आहे, अशा पद्धतीने जेव्हा मी कृती करायला लागेन तेव्हा आपोआपच आत्मनी एव संतुष्टा, माझ्या परीने मी पूर्णत्व त्या कृतीमध्ये समर्पित केलं आहे. चित्रकार चित्र काढतो तेव्हा किती तल्लीन होऊन जातो. गायक एखादा राग आळवत असतो तेव्हा किती त्यामध्ये तल्लीन होऊन जातो. इतरांना तो आवडतोय की नाही याचं भान तरी राहतं. समोर श्रोते आहेत की नाही याची तरी कुठे जाणीव राहते. आत्मतृप्त, आत्मरतीही, आत्मनी एव संतुष्टः. सगळी प्रचिती त्याच्यासाठी गायक व्हायला हवं, चित्रकार व्हायला हवं असं मुळीच नाही रे. अगदी मला भिंत रंगवायची आहे ना, भिंतीवर रेघोट्या ओढायच्या असल्या ना, तरी ती लहान मुलं किती तल्लीन होऊन जातात. जी कृती करतोय त्याच्याशी आत्मरतीही, पूर्ण क्षमतेनिशी तिथे जोडलेलं राहणं. पुढच्या श्लोकात तेच सांगून दिलं आहे. मग अशा वेळेला न एव तस्य कृते न अर्थः. अर्थः म्हणजे प्राप्ती, लाभ. त्या कृतीतून मला काही लाभच मिळवायचा नसतोच. कृतीसाठी कृती करायची असते, समर्पण, बस. न अकृते न इह कश्चन. न करण्याने सुद्धा फरक. माझ्या हातातून पेन्सिल ओढून घेतली, तात्कालिक मला राग येईल. माझ्याकडून मी इतकं तल्लीनतेने ते प्रोजेक्ट करतोय आणि अचानक मला त्या प्रोजेक्टमधून बाहेर काढलं गेलं आहे, नाही मला त्याच्यात काम करायला मिळालं आहे. ठीक आहे ना, आत्तापर्यंत जे मी केलं आहे ते पूर्णत्वाने जर माझं देऊन केलेलं असेल, क्षमता पूर्णत्वाने देऊन, तर मी समृद्धच झाले ना. माझ्याकडे अनुभवाचं गाठोडं जमा झालं ना, संचित प्राप्त झालं ना. भले त्या प्रोजेक्टमधून मी बाहेर येईन, पण पुन्हा जेव्हा मला काही रुजू करायचं असेल तेव्हा माझ्याकडे अनुभव आला की असंही मध्ये बाजूला व्हावं लागतं. आणि तरीही जेवढं पेरायचं आहे तेवढं पेरत राहिल्याने माझ्याकडे अनुभवांचं गाठोडं जमा होत राहतं. भले कोणी नोंद घेवो नाही तर न घेवो. तेच या श्लोकांमध्ये सांगून दिलं आहे. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रय. काही लाभाचा आश्रय घेऊन मला काम करायचंच नाही आहे. व्यावहारिकदृष्ट्या हे अवघड वाटतं आहे ना, अवघडच आहे. कारण छोटा छोटा घास घेतला तर तो अन्ननलिकेला त्रासदायक ठरत नाही, पण मोठा घास घ्यायची इच्छा तर होते ना आवडीचा पदार्थ असल्यावर. मग तो अन्ननलिकेला झालेला त्राससुद्धा आपण सोसतो आणि मग हळूहळू त्या अन्ननलिकेला पण मोठा घास आला तर लवचिकता आपोआप प्राप्त व्हायला लागते.
आपोआप होणं महत्त्वाचं आहे. तेच या पुढच्या श्लोकात सांगून दिलं आहे की काही स्पेसिफिक हेतू ठेवून मला हे हवं आहे त्याचा आश्रय घेऊन काम करायला लागायचंच नाही. कठीण असलं तरीही हे साध्य होऊ शकतं. ती क्षमता आपल्यामध्ये आहे यावर विश्वास मात्र ठेवायला हवा. पुढच्या श्लोकात तेच भगवंतांनी सांगून दिलं, तस्माद सक्तच सततं कार्यं कर्म समाचर. आचरत राहा रे, बस चरैवेती चरैवेती. आमच्या उपनिषदांनीच तर तो संदेश दिलाय. चालत राहा, पेरते व्हा. कसं? असक्त. पेरल्यावर सारखं उपटून बघायचं नसतं, नाही तर ते अंकुरेल कसं. एकदा पेरलं की ते उगवणार यावर विश्वास ठेवायचा आणि पुढचा पेरा करत राहायचं. तस्माद सक्तच सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. पुरुषः म्हणजे सामर्थ्यवान, ईश म्हणजे स्वामी. माझ्या देहामध्ये संपूर्ण सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा स्वामी म्हणजे माझी क्षमता आहे. त्या क्षमतेची प्रचिती म्हणजे परम, ती आपोआप मला मिळत राहणार आहे. आणि अशी प्रचिती घेणारं कुणी आहे का? अर्जुन जिज्ञासू आहे बरं, तू सुद्धा अनिरुद्ध जिज्ञासूच आहेस, म्हणून तू पुढचे प्रश्न छान विचारत चाललायस. पुढच्या श्लोकामध्ये ते सांगून दिलंय की अरे बाबा, अशा पद्धतीने कर्म करणारे आहेत, हे घडणार नाहीये वगैरे नाही, शब्दच नाही आमच्या कोशामध्ये. का नाही घडणार? पुढच्या प्रश्नात तू म्हटलंयस ना की ही घटना घडणारच नाहीये, मला माहिती आहे. पण मला माहिती आहे, मला म्हणजे कोणाला? मी म्हणजे कोण? मी म्हणजे माझ्यातली क्षमता. मग माझ्यातल्या क्षमतेला मी कुठे अजून पूर्णपणे जाणतो? माझ्यातल्या क्षमतेला तर मला पूर्णपणे ओळखायचं असतं की जे या एका जन्मात सुद्धा अशक्य आहे. जेवढी क्षमता वापरू तेवढी ती वृद्धिंगत होत जाते. आणि हे जाणलं कोणी माहिती आहे? कर्मणैव ही संसिद्धी मा स्थिता जनकादया. आस्थितः स्थिरावला कुठे? कर्म करण्यामध्येच. कोण? जनक. या जनकाची पण कथा आहे हां. आजच ती ऐकायला लागलो तर खूप जास्त होईल ना. पसारा वाढवायचा नसतो, तोही आवरायचाच असतो. मग या जनकाची कथा, तुझे पुढचे प्रश्न येतील ना त्यावेळेला त्याला अनुषंगून आपण ऐकून घेऊया. आणखीन काय सांगून दिलं आहे? महाजनक राजा कर्म करतो तरी कशासाठी, आणि कर्मामध्ये स्थिर राहू कसा शकतो, बघूया पुढच्या भागामध्ये, समजून घेऊया पुढच्या व्हिडिओत. आजचा व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रश्नही विचारत चला. धन्यवाद.